अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। ताळसंदे येथील चावरे फाटा ते हॉटेल ज्योतिबा या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि लो व्होल्टेजच्या समस्येने व्यावसायिक व ग्रामस्थ हैराण झाले आहेत। वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हॉटेल अभिरुचीचे मालक संतोष संकपाळ व स्थानिक संघटनांनी दिला आहे। याबाबत महावितरणच्या नवे पारगाव येथील कोमल पाटील, कनिष्ठ अभियंता पारगाव, तारिका शेळके, उपअभियंता कोडोली यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की गट नंबर 474 परिसरात दिवसातून किमान 3 ते 4 वेळा वीज खंडित होते। सततच्या लो व्होल्टेजमुळे फ्रीज, ओव्हन यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे। यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। स्थानिक वायरमनला वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून महावितरणने तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल व महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी विशाल सुवासे, संतोष संकपाळ, अण्णा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहित सुवासे, शिवसेना शहर प्रमुख भानुदास पाटील, जय शिवराय किसान संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष महेश मोहिते, काँग्रेस मागासवर्गीय सेल शाखाध्यक्ष राहुल यादव आणि राहुल संकपाळ, शुभम संकपाळ, पंकज मगदुम आदी उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।